आज 25 मार्च. दूताचा मरियेला संदेश हा क्षण ख्रिस्तसभा साजरा करत आहे. 25 डिसेंबर ह्या दिवशी ख्रिस्तसभा ख्रिस्ताच्या जन्माचा उत्सव साजरा करत असते. त्याच्या बरोबर 9 महिने आधी म्हणजे 25 मार्च ह्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त पवित्र मरियेच्या उदरी संभवला हा क्षण ख्रिस्तसभा साजरा करत असते. दूताने पवित्र मरियेला निरोप सांगितला आणि प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या योगाने तिच्या गर्भी संभवला हा अत्यंत महत्त्वाचा क्षण. ह्या क्षणामध्ये नक्की काय दडलेलं आहे? ह्या क्षणामध्ये मानवाचं तारण दडलेलं आहे. ह्या क्षणामध्ये परमेश्वराच्या योजनेचा कळस दडलेला आहे. ह्या क्षणामध्ये सर्व जुन्या करारातील भाकितांची परिपूर्ती दडलेली आहे की ज्या क्षणासाठी यहुदी जनता मानवजात थांबलेली होती तो क्षण त्या दिवशी साजरा करण्यात आला. आणि एका कुमारिकेकडे परमेश्वराने आपल्या देवदूताला पाठवलं. परमेश्वराने पवित्र मरियेची निवड केली आणि पवित्र मरिया देखील ह्या अनुभवातून गेलेली आहे की ज्या अनुभवात एकूण 5 टप्पे दडलेले आहेत. पहिल्या टप्प्यात ईश्वर अनुभव, की हा ईश्वर अनुभव गाब्रियल देवदूताच्या रूपाने तिला आलेला आहे आणि त्यामध्ये एक महत्त्वाचं मिशन कार्य दडलेलं आहे. परमेश्वराच्या पुत्राची माता होण्याचं मिशन कार्य. आणि हे मिशन कार्य तिला प्रकट करण्यात आल्यानंतर तिच्या मनाचा गोंधळ होतो. 15-16 वर्षाची कुमारिका कसं काय एखाद्या बाळाला जन्म देऊ शकेल आणि ते सुद्धा पुरुषाशी कसल्याही प्रकारचा संबंध न येता हे कोडं बुद्धीच्या पातळीवरती सोडवण्याचा ती प्रयत्न करते. परंतु देवदूत मात्र तिला श्रद्धेच्या पातळीवरती घेऊन जातो की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचं सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. म्हणजे हे जे घडणार आहे ते बुद्धीच्या पातळीला कदाचित पटणार नाही, पण श्रद्धेच्या पातळीवरती ते समजून घेता येऊ शकतं. आणि मग तिला एक चिन्ह दिलं जातं. तुझ्या नात्यातील अलिशिबा हिला देखील म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला वान्स म्हणत तिला हा 6वा महिना आहे. कारण परमेश्वराला काहीच अशक्य नाही. परमेश्वर जसं पवित्र मरियेला चिन्ह देतो तसंच आपल्याला देखील चिन्ह त्याने दिलेलं आहे खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाने. म्हणून इतरत्र प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की ही दुष्ट पिढी चिन्ह मागते, पण तिला योनाच्या चिन्हाव्यतिरिक्त दुसरं कोणतंही चिन्ह दिलं जाणार नाही. कारण जसा योना 3 दिवस माशाच्या पोटात राहिला तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस आणि 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. अगदी त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत झालेलं आहे. ख्रिस्त हे मानवजातीला मिळालेलं महान असं चिन्ह आहे आणि पवित्र मरिया हिला दूताचा जो संदेश मिळाला त्या संदेशामध्ये हे महान रहस्य दडलेलं आहे. आपण स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की दूताचा मरियेला संदेश ह्याद्वारे प्रकट करण्यात आलेलं प्रभूच्या देहधारणेचं रहस्य आपण कितपत मनापासून स्वीकारलेलं आहे आणि कितपत आपल्या जीवनामध्ये त्याचा प्रभाव दिसून येत आहे. प्रभूच्या देहधारणाचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे येशूला आपल्या जीवनामध्ये स्वीकारणं, आपल्या हृदयात स्वीकारणं, त्याच्या विचारसरणीशी, त्याच्या जीवनशैलीशी, कार्यप्रणालीशी एकनिष्ठ राहणं. ती कृपा प्रभूकडे मागूया.